श्री स्वामी समर्थ 6 लाखांची जहागिरी, माल रातब आणि अफाट संपत्ती. तरीही शंकरराव रात्रंदिवस दुःखातच होते. संपत्ती असूनही त्यांच्या आयुष्यात शांती नव्हती. अनेक उपाय केले, दानधर्म केले, पण रोग काही कमी झाला नाही. 3 महिने गंगापुराला सेवा केली तरीही व्याधी दूर झाली नाही. खरं, कर्माची फळे भोगावीच लागतात, पण स्वामी समर्थांची कृपा असेल तर संकटही दूर होतात. मग शेवटी स्वामी समर्थांनी स्वप्नात काय सांगितलं? एक अद्भुत कथा आहे शंकररावांच्या जीवनाची. श्री स्वामी चरित्र सारामृत 8वा अध्याय. संपत्ती असूनही दुःख का, हे पाहण्यासाठी प्रत्येक ओळीचा अर्थ भक्तिभावाने ऐका. संस्कृत मधील प्रत्येक ओळीचा मराठी अर्थ लगेच सांगणार आहे, शेवटपर्यंत नक्की ऐका. जय जयची सुखधामा, जय जयची परब्रह्मा, जय जयची भजन विश्रामा, अनंत वेश आनंदा. म्हणजे हे स्वामी, तुम्ही सुखाचे धाम आहात, तुम्ही पराब्रह्म स्वरूप आहात. भक्तांना विश्रांती देणारे आणि अनंत रूप धारण करणारे अंतर स्वरूपी आहात. तुम्हाला माझा जय जयकार असो. तुझ्याच कृप करोनी अल्पवर्णित स्वामी चरित्र. पुढे कथा सुरत अत्यंत वदवित तू दयाळ. म्हणजे हे स्वामी, तुमच्या कृपेने मी थोडक्यात तुमचे चरित्र सांगत आहे. पुढील कथा खूप सुंदर आहे, ती सांगण्यासाठी तुम्हीच मला कृपा करा. मागील अध्यायाच्या अंती विष्णुबुवा ब्रह्मचारी प्रती चमत्कार दावती यती हे चरित्र वर्णिले. म्हणजे मागील अध्यायाच्या शेवटी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या पुढे स्वामींनी जो चमत्कार दाखवला त्यांचे वर्णन सांगितले आहे. अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला, आनंद होत सकला वैकुंठ सम नगरी ते. म्हणजे स्वामी अक्कलकोट येथे राहू लागले. त्यांनी लोकांना भजन आणि भक्ती मार्ग लावले, त्यामुळे सर्व लोक आनंदी झाले आणि ते नगरी वैकुंठ सारखी पवित्र वाटू लागली. राजे निजाम सरकार यांचे पदरी दत्तपरदार राजे रायबहादूर शंकरराव नामक. म्हणजे निजाम सरकारांच्या दरबारात शंकरराव नावाचे एक मोठे अधिकारी होते. त्यांना रायबहादूर ही पदवी मिळाली. 6 लाखाची जहागिरी, त्याप्रती सकल सुखे अनुकूलच असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. म्हणजे शंकररावांकडे 6 लाखांची रुपयांची जहागिरी होती. त्यांच्याकडे भरपूर संपत्ती, कुटुंब आणि सुख सुविधा होत्या. त्यांच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसमद उपाय केले नानाविधित परिबाधा न सोडे. म्हणजे पूर्वजन्मीतील कर्मामुळे त्यांना एक गंभीर आध्यात्मिक त्रास झाला. त्यांनी त्यावर अनेक उपाय केले, पण ते त्रास कमी झाला नाही. समद बांधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी. म्हणजे त्या त्रासामुळे त्यांना दिवस रात्र शांतता नव्हती. त्यांचे शरीर खूप कृश झाले आणि अन्न पाणी देखील त्यांना गोड वाटेनासे झाले. ना आवडे भोगीलास सुख पोग कैची त्यास निद्रान याची रात्र दिवस चिंता ओळले. म्हणजे त्यांना कोणत्याही भोगविलास किंवा सुखयोगी आवडेनाश झाल्या. रात्रंदिवस झोप येत नव्हती आणि चिंता त्यांना मनाला सतत जाळत होती. केली कित्येक अनुष्ठाने तरीही ब्रह्मांना संत नाही. बहुसाला दिदली दाने आरोग्य वाहने म्हणून. म्हणजे आरोग्य मिळावे म्हणून त्यांनी अनेक धार्मिक अनुष्ठाने केली. ब्रह्मांना भोजन दिले आणि अनेक वर्ष दानधर्म केला. विठले संसार सौखी त्रासलय भय यासी कृष्णवर्ण आला शरीरसी रात्रंदिवस चैन नसे. म्हणजे या आजारामुळे शंकररावांना संसारातील सुखाचा कंटाळा आला. जीवनाचा प्रवास खूप त्रासदायक वाटू लागलं. शरीराचा रंग काळसर झाला आणि त्यांना दिवस रात्र शांतता मिळेना. विधीने लेख लाविले लिहिला तो न चुके कुणाला. तंतनुसार प्राणीमात्रांना भोजने प्राप्त कसे असे की. म्हणजे ईश्वराने जे कर्माचे फळ प्रत्येकाच्या कपाळावर लिहिलेले आहे ते कोणालाही चुकत नाही. प्रत्येक जीवनाला आपल्या कर्मानुसार सुख दुःख भोगावे लागते. कोणाला जाणे शरण मजवरी कृपा करी कोणी सोडविला व्याधी वसुनी ऐसा कोण समर्थ. म्हणजे शंकरराव विचार करू लागले की आता मी कोणाच्या शरण जावे, माझ्यावर कृपा करून मला या आजारातून मुक्त करणारा समर्थ कोण आहे. मग केला एक विचार. प्रसिद्ध क्षेत्र श्रीनांगापूर येथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करीती. मग त्यांनी विचार केला की प्रसिद्ध दत्त क्षेत्र गंगानापूर येथे जाऊन दिवस रात्र दत्तांची सेवा करावी. ऐसा विचार करून तात्काळ आले त्यांच्या स्थानी. स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावी. म्हणजे असा विचार करून ते लगेच गंगापूरला गेले आणि स्वतः अनुष्ठान करून देवर सेवा करू लागले, जेणेकरून त्यांचा आजार दूर व्हावा. सेवा केली बहुवस ऐसा लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्न दृष्टांत झाला. म्हणजे तेथे त्यांनी खूप दिवस सेवा केली आणि ती 3 महिने असे गेले. एक रात्री त्यांना स्वप्नात एक दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, यतिवचनी भाव धरा येणे व्याधीदाय दुरी. म्हणजे त्या स्वप्नात त्यांना सांगण्यात आले की तू अक्कलकोटला जा आणि तेथे स्वामी समर्थांची सेवा कर. त्यांना वचनावर विश्वास ठेव, त्यामुळे तुझा आजार दूर होईल. शंकररावाची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून
दृष्टांतावरी गंगापूर न सोडली. पण शंकररावांची स्वामी समर्थांवर अजूनही श्रद्धा नव्हती. त्यामुळे स्वप्नातील दृष्टांत असूनही त्यांनी गंगापूरला सोडले नाही. ते तेथेच राहिले आणि खे अनुष्ठान उभारिले. पुण्यतयासह स्वप्ने पडिले अक्कलकोट जावे तुवा. म्हणजे ते तेथेच राहिले आणि पुन्हा अनुष्ठान करून लागले. पण पुन्हा त्यांना स्वप्नात सांगितले गेले की अक्कलकोटला जा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. म्हणजे हे आपल्या भल्यासाठी आहे असे समजून शेवटी त्यांनी विचार केला आणि आपल्या पत्नी समवेत त्वरित अक्कलकोटला गेले. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशात तो देखील जनसमत प्रेमळ भक्त स्वामींचे. म्हणजे अक्कलकोट शहरात प्रवेश करतानाच त्यांनी पाहिले की तेथील सर्व लोक स्वामी समर्थ प्रेमळ भक्त आहेत. स्वामी नाम वदती वाचने कीर्तन स्वामी चरित्र पूजन स्वामी चरित्रांचे आराध्य दैवत स्वामीच. म्हणजे लोकांच्या तोंडी स्वामींचे नाव होते. ते स्वामींच्या चरित्र कीर्तन करत होते आणि स्वामींच्या चरणांची पूजा करत होते. स्वामी त्यांचे आराध्य दैवत होते. त्या नगरीच्या नगरी कामधंदा करीत घरी स्वामी चरित्री परपरिसी प्रेमळ भाव सांगितली. म्हणजे त्या शहरातील स्त्री पुरुष आपापले काम करत असतानाही एकमेक प्रेमळ स्वामींच्या चरित्राच्या गोष्टी सांगत असत. कित्येक क्रांत साने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पवयाचे समर्थ चरणी जातीतही अजितवरेने. म्हणजे अनेक लोक सकाळी स्नान करून पूजेची सामग्री घेऊन स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करण्यासाठी लवकर जात असत. महाराष्ट्र भाषण उद्यान पद्मकुसुमी निवडोनी शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती. म्हणजे महाराष्ट्रातील दोन भक्त शंकर आणि विष्णू सुंदर कमळाची फुले निवडून स्वामी समर्थांच्या चरणाची पूजा करत होते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टम अध्याय गोड हवा. म्हणजे अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टम अध्याय संपला. या कथा साध्या आहेत, सुंदर असून भक्तांनी त्या प्रेमाने ऐकाव्यात. जिथे स्वामींचे नाव घेतले जाते तिथे संकट हे टिकत नाही. बोला श्री स्वामी समर्थ. निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर गुरु विण नो हे साधु मुनि जन गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण.